पंतप्रधान मोदींनी पेपरफुटी संदर्भात एक्स पोस्ट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच दोषींना कठोर शिक्षा देण्यासंदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। तर पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। युवकांचं हित आणि भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता। पेपरफुटी प्रकरणातल्या सगळ्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देणार। खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात येईल। संबंधित विभागांना आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत। विद्यार्थी हितासाठी सरकारच्या निर्णय शृंखलेतलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणालाही माफ करणार नाही। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक्स पोस्टवरती राहुल गांधींनी उत्तर दिलंय। युवकांच्या हिताशी तुम्हीच सर्वाधिक खेळलात असं राहुल गांधी म्हणाले। शिक्षण व्यवस्थेवर कब्जा करून ती उद्ध्वस्त केलीत। शिक्षण व्यवस्था मोडणाऱ्या प्रत्येकाला मोदींचं संरक्षण असल्याचं राहुल गांधी म्हणाले। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा अशा मागण्या राहुल गांधी यांनी केलेल्या आहेत। तर विद्यार्थ्यांचं म्हणणं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकावं अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली। पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी प्रियंका गांधींची भूमिका आहे। प्रॉब्लम एक है, बच्चा कुछ कह रहा है, आप कुछ और कह रहे हो। नेता हैं, नेतृत्व दिखाने का समय आ गया है, नेतृत्व दिखाएं। बच्चे कुछ कह रहे हैं, पहले उनकी बात सुने, उनकी मांगे क्या है, जितनी भी डिमांड है इनको पहले आप फुलफिल करो ना। इतना मुश्किल नहीं है। सिस्टम में भरोसा टूट गया है, बच्चों का, स्टूडेंट्स का भरोसा टूट गया है। तो सिस्टम द्वारा अगर आप कोई सोल्यूशन देंगे तो बच्चा उसको एक्सेप्ट नहीं करेगा। बच्चों की बात सुने, जो बच्चों की मांगे हैं उनको पहले पूरी करें, तभी सोल्यूशन निकलेगा। जब भरोसा है ही नहीं तो आप कह रहे हो कि वही सिस्टम जांच करेगा। पंतप्रधानांनी केलेल्या विधानांवरती ठाकरे बंधूंनी निशाणा साधलाय। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही जोरदार टीका केलेली आहे। आज जे मोदींनी ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही, तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते, हे गुंड कोणी आणले होते आणि राजरोज फिरतात, त्यांचे पण व्हिडिओ आहेत। अगदी ती काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानांपुरता पुढे गेलेला आहे। पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाहीये। खरं तर ह्या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं। पण मला काही समजतच नाहीये की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे? कुंभकर्ण झोपेतून जागा झाला अशा प्रकारच्या दोन घटना आज बघायला मिळाल्या। एक तर 30 दिवसानंतर नरेंद्र मोदींनी अत्यंत खोटारडं का असेना मात्र काहीतरी विधान केलं, आणि दुसरीकडे गाढ झोपी गेलेले अण्णा हजारे आज हे आंदोलनाला बसतात आहे। यांना आता पुन्हा झोपेत जाऊ नका, झोपेचं सोंग घेऊ नका, ही आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।